नमस्कार मित्रांनो, मी आहे शिंदे सर, तुमचा इंग्लिश मेंटॉर. आणि मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे MCC म्हणजेच माकोडे कोचिंग क्लासेस, माकोडे केमिस्ट्री कोचिंग क्लासेस. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कशा रीतीने फक्त 10 मिनिटात 10 मार्क्स मिळवायचे आपल्या इंग्रजी विषयाच्या लँग्वेज स्टडी या सेक्शन मधील. 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ विशेष असणार आहे. मित्रांनो बघा, आज आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने, या ठिकाणी पाहिलंच असेल तुम्ही की 10 मिनिटात 10 मार्क्स खिशात. आणि हे जर खिशात तुम्हाला मार्क्स टाकायचे असतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. अर्धा जरी सोडला तर 10चे अर्धे 5 म्हणजे फक्त 5च मार्क्स मिळतील. त्यामुळं आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघितल्यानंतर ऑब्विसली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, 10 मार्कातला जो पहिला प्रश्न असतो आपला, तो आहे आपला हा, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. पण त्याही पूर्वी मी तुम्हाला सांगतो, प्रश्न पहिला जो आहे काय आहे आपल्याला, क्वेश्चन 1A, त्यामध्ये सांगितलेलं असतं डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेल्या सूचना आहेत त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करायच्यात. आणि किती क्वेश्चन सोडवायच्यात? एनी 4. कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला 8 मार्क्स मिळतील. आणि बी मधला 2 मार्काचा सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे, जेणेकरून आपल्याला 10 मार्क्स मिळतील. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न काय आहे, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. आणि हा प्रश्न करायचा आहे काय आपल्याला मित्रांनो, आपल्याला फक्त एक लेटर ऍड करायचं आहे. आणि जर आपण एक लेटर ऍड करू शकत नसलो तर मग आपण 10वीला कसले? बघा कशा पद्धतीने आपल्याला लेटर ऍड करायचंय. या ठिकाणी मित्रांनो शब्द पाहू शकता तुम्ही, SCH. काय ऍड करावं लागेल? ओ पुढे आहे. तर आपण जर यामध्ये ओ टाकलं तर आपला मित्रांनो शब्द तयार होतो स्कूल. नेक्स्ट बघा, इथं FR डॅश आहे, END. इथे जर आपण आय टाकलं तर आपला शब्द तयार झाला फ्रेंड. पुढचा आहे TE, परत ब्लँक आहे, CHER. इथं जर आपण फक्त ए टाकलं तर शब्द होतो टीचर. इथं CLASS शब्द तयार झाला क्लास. बघा मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीने खूप मजा येणार आहे हा व्हिडिओ पाहत असताना. या ठिकाणी आपण फक्त ओ टाकायचा आहे, शब्द तयार झाला स्टोरी. इथे फक्त आय टाकायचा आहे मित्रांनो, शब्द झालेला आहे फॅमिली. इथे टाकायचे वाय, इथे टाकणार तुम्ही आय, झाला शब्द फ्रूट. पुन्हा पहा, या ठिकाणी टाकायचे यू, झाला कम्प्युटर. इथे टाकायचं आय, शब्द झाला मोबाईल. इथे टाकायचे फक्त आणि फक्त आय, शब्द झालाय पेन्सिल. इथे टाकायचं यल, शब्द झाला बॉटल. त्यानंतर पहा मित्रांनो, इथं टाकायचे आपल्याला केवळ ओ, शब्द होतोय तयार डॉक्टर. आणि इथे टाकायचे ई, शब्द झाला नर्स. बघा इकडे आपल्याला टाकायचे फक्त आय, इथे टाकायचे आय, हॉस्पिटल, मेडिसिन. इथे टाकायचे परत ई, इथे टाकायचे आपल्याला एफ, ब्रेकफास्ट. इथे टाकायचे सी, लंच. इथे टाकायचे एन, झाला डिनर. इथे टाकायचे ए, झाला बनाना. त्यानंतर इथे टाकायचे मित्रांनो ई, वॉटर. इथे रिव्हर. इथं टाकायचे टी म्हणजे झाला शब्द माउंटेन. इथं टाकायचे ई, झाला फॉरेस्ट. त्यानंतर मित्रांनो इथं टाकायचं आपल्याला, हा शब्द ऑलरेडी माफ करा पूर्ण शब्द आहे, FRIDAY, फ्रायडे. त्यानंतर पहा मित्रांनो, इथं टाकायचे तुम्हाला आर म्हणजे शब्द झालाय सॅटरडे. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे यू, झाला जानेवारी. इथे टाकायचे ई म्हणजे झाला शब्द डिसेंबर. इथे पहा आपल्याला इथे फक्त ए टाकायचंय, झाला ऍनिमल. इथं काहीच टाकायचं नाही मित्रांनो, हा ऑलरेडी शब्द पूर्ण आहे. इथेही काहीच टाकायची गरज नाही, रॅबिट. सॉरी, इथे टाकायचे बी म्हणजे हा शब्द तयार झाला आपला रॅबिट. त्यानंतर इथे टाकायचे के, शब्द तयार झाला मंकी. इथे काय टाकायचं मित्रांनो, व्ही, झाला 12. इथे टाकायचे आर, झाला 13. इथे टाकायचे फक्त टी, झाला 40. इथे टाकायचे EIGHTY, झाला शब्द 80. पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सगळी शब्द फक्त एक लेटर टाकून आपण तयार केलेला आहे. आपण या ठिकाणी सोडला होता मित्रांनो, इथे टाकायचंय आपल्याला आय, हा शब्द झालाय चेअर. बघितलं मित्रांनो, केवळ एक अक्षर आपण टाकून सुद्धा 2 मार्क मिळवू शकतो. टाकायचे एक अक्षर, मिळवायचे 2 मार्क्स. आणि म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही एक अक्षर प्रत्येक शब्दामध्ये जर टाकवू शकलात तर तुम्ही 2 मार्क्स तुमच्या खिशामध्ये टाकणार आहात. चला आता पुढचा पाहूया आपण.
या ठिकाणी मित्रांनो आपल्याला करायचं काय, मी म्हणतो तुम्हाला एबीसीडी येते का? जर एबीसीडी तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हा प्रश्न 100% सोडवता होतो. आणि जर तुम्हाला एबीसीडी येत नसेल तर मित्रांनो मी काही केलं तरी तुम्हाला काही या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही. एबीसीडी यासाठी कारण की हा प्रश्न आहे मित्रांनो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी मध्ये अक्षरांची ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, अगोदर ए येतं, मग बी येतं, सी, डी, ई, एफ, अशा पद्धतीने आपल्याला या अक्षरांचं सुद्धा काय करायचं आहे, मांडणी करायची आहे. त्याची ऑर्डर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अरेंज करायची आहे. चला मित्रांनो समजून सांगतो काय करायचं आपल्याला. यामध्ये पाहू शकतो आपण बॅट, बॉल, बॅग, बनाना, यामध्ये इथेही बी आहे, इथेही बी आहे, इथेही बी, इथेही बी. मग अशा वेळेला काय करायचं, बी वाले सगळे बी 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 एका कोपऱ्यात जर लिहून घेतले आपण, सगळ्यांमध्येच बी आहे. आणि नेक्स्ट पहा मित्रांनो, इथे ए आहे, पहिल्यात ए आहे, दुसऱ्यात सुद्धा ए आहे, तिसऱ्यातही ए आहे, चौथ्यातही ए आहे. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता यामध्ये टी आहे, पहिल्या याच्यात टी आहे, दुसऱ्या याच्यात एल आहे, तिसऱ्या याच्यात जी आहे, चौथ्या याच्यात तुम्ही पाहू शकता काय आहे, त्यानंतर एन आहे. आता इथे आपल्याला एबीसीडी मध्ये सगळे वेगवेगळी अक्षरं मिळालेली आहेत. एबीसीडी मध्ये आपल्याला पहिलं अक्षर काय येतं मित्रांनो लक्षात घ्यायचंय. पहिल्यांदा येतं जी, मग के, मग के, पहिलं येतं जी, मग के, मग त्यानंतर यल, म्हणून याला 2 नंबर घेऊया. त्यानंतर येतं यम, त्यानंतर एन, म्हणजे आपल्याकडे आहे एन, तर हे झालं 3 नंबरला, आणि मग येतं टी वालं ते 4 नंबरला. तर आपण अशा पद्धतीने बसवणार आहोत. 1 नंबरला ज्यामध्ये जी आहे, पहा जी कुठे आहे मित्रांनो, इथे, म्हणून बॅगला 1 नंबर घेऊया. 2 नंबर मित्रांनो काय आहे आपलं, ज्यामध्ये एल आलेला आहे, एल कशात आलेला आहे, बॉल मध्ये, म्हणून बॉलचं 2 नंबरला आपल्याला घ्यायचं आहे. 3 मध्ये काय आलेलं आहे मित्रांनो, एन, तर मग एन कशात आहे, बनाना मध्ये, म्हणून आपण या ठिकाणी बनानाला 3 नंबर घेतलेला आहे. आणि 4 कशात ऑटोमॅटिकली आपलं उरलं, टी वालं, टी वाला शब्द आहे आपला बॅट, म्हणून या ठिकाणी आपला 4 ला बॅट आलेला आहे. बघा मित्रांनो समजतंय की नाही, मजा येते की नाही. चला अशाच पद्धतीने बघत राहा, तुम्हाला सगळे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते समजणारच आहे. दुसरा शब्द आहे कॅट. आता पहा मित्रांनो आपल्याला काय करायचंय, पुन्हा एकदा अशा पद्धतीनं सगळेच जर अक्षर सारखे असतील पहिले आणि दुसरे, तर अशाच पद्धतीने शब्द पहिल्यांदा पटापट लिहून घ्यायचा. कॅट, इथे सी आहे, इथे सी आहे, इथे सी आहे, इथे सी आहे. नेक्स्ट इथे पण आहे, इथे पण आहे, इथे आहे, इथे आहे. 3 नंबर मधले सगळेच बहुतेक शब्द आपले वेगळे वेगळे आहेत. एका ठिकाणी पहा कॅट मध्ये कॅटचं तिसरं जे अक्षर आहे ते टी आहे, तिसरं अक्षर. त्यानंतर पुढचा शब्द कॅप आहे, कॅपचं तिसरं अक्षर पी आहे. कारचं तिसरं अक्षर आपलं आर आहे, आणि केकचं तिसरं अक्षर काय आहे, के आहे. मग मित्रांनो आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त पाहायचंय पहिलं एबीसीडी मध्ये पहिलं अक्षर कोणतं येतं. टी आधी येतं, पी आधी येतं, के आर आधी येतं, तर तुम्हाला लक्षात येईल के एबीसीडी मध्ये या बाकी तिघांपेक्षा अगोदर येतं. नेक्स्ट आपल्याला काय पाहायचंय, पी येतं की आर येतं, की आर येतं, तर पी येतं, आर येतं की टी येतं. मग तुम्हाला लक्षात येईल अगोदर पी येतं, म्हणून आपण याला 2 नंबरला घेणार. त्यानंतर येतं आर, म्हणून याला 3 नंबर, आणि सगळ्यात अखेरीला जे येतं ह्या चौघांपैकी तर ते आहे टी, आणि म्हणून याला देणार आपण 4 नंबर. पहा मित्रांनो के कुठे आहे, यामध्ये सरळ पाहायचं के कुठे आहे, केक, म्हणून या ठिकाणी आपण घेतलं केकला 1 नंबर दिला. 2 कोणता आहे, कॅप, म्हणून कॅपला आपण 2 नंबर दिला मित्रांनो. 3 नंबर कुठला आहे आपलं, कार, म्हणून आपण घेतलं कार 3 नंबरला. 4 कुठला आहे मित्रांनो, कॅट, म्हणून आपण घेतला कॅट. समजतंय तुम्हाला, बघत राहा. आता हा प्रश्न आपण सोडवणार आहोत. इथे पण पी आहे, पी आहे, पी आहे, पी आहे, ई आहे, ई आहे, ई आहे, ई आहे. आता आपल्याला पुढचं अक्षर घ्यायचंय. पहिल्या याच्यात आहे एन, 3 नंबरचा एन, दुसऱ्या याच्यात आहे ई, तिसऱ्या याच्यात आपलं काय काय आहे मित्रांनो, ओ, आणि चौथ्या याच्यात आपलं आहे टी. पुन्हा एकदा आपल्याला एबीसीडी नुसार पाहायचं आहे, ई आधी का ओ आधी. ए बी सी डी ई एफ जी, म्हणजे ई सगळ्यात अगोदर, म्हणजे याला 1 नंबर देणार आहोत. त्यानंतर एच आय जे के एल एम एन आणि ओ, म्हणजे एन ला 2 नंबर, ओ ला 3 नंबर, आणि उरलंय काय मित्रांनो, टी, म्हणजे याला 4 नंबर देणार. मग आपण सरळ काय पाहणार, ई कशात आहे, ई आपला पेन मध्ये आहे,
पेटमध्ये सुद्धा सॉरी तिसऱ्या अक्षरामध्ये ई कुठे आहे मित्रांनो, तर माफ करा जरा लक्षात घेऊया, थोडंसं आपलं चुकलेलं आहे मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ट्राय करूया, याला काही हरकत नाही, थोडंसं घाईमध्ये केल्यावर चुकू शकतं हेही आपण समजून घेऊया. आता परत एकदा शब्दच लिहून घेऊया. या ठिकाणी मी पेन शब्द लिहिलाय, दुसरा शब्द पेन्सिल लिहिलाय, तिसरा शब्द पीपल लिहिलाय आणि चौथा जो शब्द आहे तो पेट आहे. तर अशा प्रकारे यामध्ये तिसरं अक्षर यन आहे, यामध्ये तिसरं अक्षर यन आहे, यामध्ये सुद्धा तिसरं अक्षर यनच आहे, बरोबर. म्हणजे इथे यन तिसरं अक्षर, इथं सुद्धा 3 यन पुढचं अक्षर आहे, यामध्ये ओ हे तिसरं अक्षर आहे आणि इथे टी हे अक्षर आहे. आता आपल्याला काय करायचंय, यापैकी पाहायचंय, कारण की पी ही बरोबर आहे, ई बरोबर आहे, पी बरोबर ई बरोबर, पी ई, पी आणि ई. आता यन इथे सुद्धा आहे, यन इथं सुद्धा आहे. मग काय करायचं मित्रांनो, यनच्या नंतर पुढचे अक्षर एक्स्ट्रा आलेत त्याला 2 नंबर द्या, कारण की एक्स्ट्रा अक्षर आहेत. बघा हा प्रश्न बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतो की इथे यन एंड झालाय आणि इथे यन इथे सुद्धा तेच आहे, इथं पेन पण इथं CIL एक्स्ट्रा आलं, म्हणून ABCD मध्ये हे एक अक्षर वाढत आहे, म्हणून याला 2 नंबर द्या. यामध्ये कुठलंही अक्षर वाढत नाही, म्हणून आपण काय करणार, याला 1 नंबर देणार. आणि कारण की ओ आणि टी हे दोघांच्याही नंतर येतात, म्हणून ओ आधी येतं, म्हणून याला घेणार 3 ला, आणि टी उशिरा येतं, म्हणून आपण याला घेणार 4 ला. आता लक्षात आलं असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपला पेन कुठे शब्द, पेनला 1 नंबरला घेणार. 2 ला आपण काय घेणार मित्रांनो, पेन्सिल, बरोबर. 3 नंबरला आपण घेणार काय, पीपल, आणि 4 ला आपण काय घेणार आहोत, पेट, बरोबर. लक्षात आलं तुमच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. आता पुढचं मित्रांनो आपल्याला काय करायचंय, हा सोडवत असताना सुद्धा पहा पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, इथं सुद्धा ओ आहे, इथं ओ आहे, इथं ओ आहे आणि इथंही ओ आहे. त्यानंतर आता आपल्याला खऱ्या अर्थानं तिसरे अक्षर शोधायचे. इथं पहा बुकमध्ये बुक शब्दातलं तिसरं जे आहे तिसरं अक्षर ओ आहे, बूट शब्दातलं तिसरं अक्षर आहे हे सुद्धा ओ आहे, त्यानंतर बॉय शब्दातलं तिसरं अक्षर जे आहे ते वाय आहे, आणि बॉटल शब्दातलं तिसरं जे अक्षर आहे ते आपलं टी आहे. मग यावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मित्रांनो, इथं बू म्हणजे इथं ओ आलेला आहे, इथंही ओ आलेला आहे, आणि हे वाय आणि टी ओच्या नंतर असतात, म्हणून या दोन्हीपैकी कुठलं तरी एक असलं पाहिजे, कुठलं तरी 2 असलं पाहिजे. मग आता आपल्याला शोधायचं की यातलं पहिलं कुठलं असावं. आपण बघा इथो याच्यातलं चौथं अक्षर शोधा. चौथं अक्षर इथे के, इथं टी, आणि तुम्हाला तर माहित आहे ABCD मध्ये के अगोदर असतं आणि टी उशिरा असतं, आणि म्हणून याला देणार 1 नंबर, याला देणार 2 नंबर, वाय आणि टी मध्ये टी ला देणार 3 नंबर आणि वाय ला देणार 4 नंबर. मग 1 नंबरला आलं आपलं बुक, 1 नंबरला बुक आलंय, 2 नंबरला आपलं बूट आलंय, 3 नंबरला आपलं मित्रांनो बॉय आलेला आहे, आणि 4 नंबरला आपला आलेला आहे बॉटल. बघा मित्रांनो एवढं सोपं आहे. तुम्हाला जर एवढे छोटे प्रश्न सोडवता येत नसतील तर तुम्ही 10वीत असू शकाल का? नाही मित्रांनो, एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे ते सोडवायचे आहेत. अजून पुढचे सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. बाकीचे 1, 2, 3 आणि 4 याचा पटापट तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा मग व्हिडिओला थांबवा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. हे 1, 2, 3 आणि 4 असे हे जे 4 जे सेट मी तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेले आहेत हे तुम्ही ट्राय करा. हे मी अजिबात सोडवणार नाही. चला मित्रांनो पुढचं पाहूया. हा प्रश्न बऱ्याच जणांना जमतच नाही. अजिबात हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले, त्यामध्ये मला प्रकर्षाने हा प्रश्न जाणवलाय की विद्यार्थी सोडवतच नाहीत किंवा सोडवलं तर तो चुकीचा सोडवतात. मग कसं सोडवायचं पहा, फार काही कठीण प्रश्न नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न सोडवताना मित्रांनो तुम्हाला एकच करायचंय, पहिलं जे अक्षर आहे कुठलंही वाक्य असू द्या, कुठलंही वाक्य असू द्या, पहिलं अक्षर कॅपिटल करायचंय. म्हणून डी जे आहे या डी ला मी इथेच कॅपिटल करतो. काय करतो मित्रांनो, कॅपिटल करतो. हे झालं आपलं डो, आणि इथे डोंट शब्द आहे डू नॉट शब्दाचा शॉर्ट फॉर्म, आणि शॉर्ट फॉर्म करताना तुम्हाला हे माहित असावं आपण घेतो अपॉस्ट्रॉफी.
म्हणजे काय, मी कसं सांगू तुम्हाला मित्रांनो समजून. NOT च शॉर्ट फॉर्म एन आणि टी असतं रे, एन आणि टी, आणि याला आपण काय करत असतो, अशा पद्धतीचे एक अपॉस्ट्रॉफी घेत असतो जेणेकरून शॉर्ट फॉर्म होईल. अपॉस्ट्रॉफीचा वापरच शॉर्ट फॉर्म करण्यासाठी आपण वापरत असतो. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, फक्त या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी देणार. हे व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो. डोंट रेज सच डस्ट कॉल्ड आउट सीताराम. अजून काय करायचं मित्रांनो, सीताराम हे नाव आहे प्रॉपर. कुठलं आहे, प्रॉपर. प्रॉपर नाउनचं तुम्हाला तर माहितच असेल. प्रॉपर नाउन वाक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये येऊ द्या, आपल्याला त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल करायचं असतं. म्हणून आपण काय करणार आहोत, सीताराम. सीतारामला अजून मोठं करूया, म्हणजे पूर्ण सीतारामला नाही, यसला फक्त मोठं करूया. काय करूया, यसला मोठं करूया मित्रांनो. हे आपण सीतारामचं यस केलेलं आहे मोठं, म्हणजे कॅपिटल केलेलं आहे. बरोबर. आता जवळपास आपण 90% हे वाक्य सॉल्व्ह केले. आता काय राहिलं मित्रांनो, जरा लक्ष द्या. डोंट रेज सच डस्ट कॉल्ड आउट नातू. हे कोणाचे तरी बोललेले शब्द आहेत. कोणाचे तरी बोललेले जर शब्द तुम्हाला पाहायला मिळाले तर काय करायचे तुम्हाला, अहो दोन्ही बाजूला त्याला कोटेशन मार्क घ्यायचं. इन्व्हर्टेड कॉमाज म्हणतो आपण त्याला. कसं घेणार, चला पहा. सगळ्यात पहिल्यांदा हे पूर्ण डायलॉग आहे मित्रांनो. काय आहे डायलॉग, कुठपर्यंत आहे, डोंट रेज सच डस्ट, डोंट रेज सच डस्ट इथपर्यंत मित्रांनो त्याचा डायलॉग आहे. कॉल्ड आउट सीताराम. अशा पद्धतीनं आपण याला काय करणार, आपण घेणार याला डोंट रेज सच डस्ट. मग इथे कॉल्ड आउट सीताराम, इथून वेगळं म्हणजे सीताराम, सीतारामचं वर्ब कॉल्ड आउट, आणि हे डोंट रेज सच डस्ट हे वेगळं वाक्य. इथपर्यंत एक वेगळं वाक्य आहे मित्रांनो. हे वेगळं वाक्य आहे, लक्षात येते का तुम्हाला. हे वेगळं आणि कॉल्ड आउट सीताराम हे वेगळं. हे कसं ओळखणार, हे पहा इकडं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट रेज सच डस्ट हे एक वाक्य, आणि सीताराम कॉल्ड आउट किंवा कॉल्ड आउट सीताराम हे सुद्धा एक वेगळं आहे. म्हणून यांना करायचं भारत पाकिस्तान सारखं वेगळं. बरोबर. आणि इथं यायचं वेगळं करण्यासाठी क्वामा, क्वामा घेतला. पण क्वामा घेऊन चालणार नाही, फक्त इथून जर सुरू केलं आपण अशा पद्धतीनं कोटेशन मार्क, तर त्याला क्लोज सुद्धा करावं लागेल. म्हणून इथे केलं आपण त्याला क्लोज अशा पद्धतीने रे. पुढे आहे कॉल्ड आउट सीताराम. आता याला शेवट कशाने करायचा मित्रांनो, शेवट हा प्रश्न आहे का पहा, नाहीये. हे उद्गारवाचक वाक्य आहे का पहा, नाहीये. डोंट रेज, हा वापस आलो मित्रांनो, माझंही लक्षात नव्हतं. डोंट रेज सच डस्ट अगदी रागानं म्हटलेलं वाक्य आहे. राग किंवा सरप्राईज म्हणजे तुम्हाला अचानक मनातले तुमचे भाव जर तुमच्या वाक्यातून दिसत असतील, रागाचे, प्रेमाचे, दुःखाचे, कुठलेही भाव असू द्या, तेव्हा आपल्याला काय करायचंय, तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने एक्सक्लेमेटरी मार्क घ्यायचा आहे. मग या ठिकाणी आपलं विसरलं होतं मित्रांनो, थांबा जरा आपण परत एकदा त्याच्यात ऍड करूया. हे डस्ट आहे, इथपर्यंत तो बोललाय, पण त्याच्या मनामध्ये भाव आहे रागाचा, म्हणजे रागानं बोललाय तो. एक्सक्लेमेटरी मार्क घ्या आणि अशा पद्धतीनं क्लोज करा. आणि शेवटी इथं हे वाक्य सीताराम कॉल्ड आउट हे असरेटिव्ह आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला फुल स्टॉप. आता परत इकडे वेगळे काय कोटेशन मार्क लावायची गरज नाहीये. पुढचं पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, कुठलंही वाक्य दिलेलं असेल त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल करायचंय. म्हणून या ठिकाणी पहा, हे तुमच्या डोक्यात कायम असलं पाहिजे. मग हे घेतलं आपण ए, या ठिकाणी कॅपिटल केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं आता, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. हे सुद्धा कोणाचे तरी शब्द आहेत. आणि कोणाचे तरी शब्द जर असतील तर आपल्याला काय घ्यायचंय, कोणीतरी बोललेले जशास तसे शब्द जर दाखवायचे असतील लिखाणातून, तर आपल्याला काय करावं लागेल, कोटेशन मार्कच्या आत त्या शब्दांना घ्यावं लागेल. कसं घ्यायचं पहा, इथून आपण सुरू करतोय वरच्या सारखेच कोटेशन मार्क, म्हणजे त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड कॉमाज. बरोबर. या ठिकाणी घेतलं. आणि आता हे पूर्ण अखंड वाक्य आहे पहा एकदा, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. कुठेही या वाक्यामध्ये काय नाही झालेलं, दोन वाक्य नाही आहेत, म्हणजेच कुठल्याच पद्धतीने यांचं डिव्हिजन केलेलं नाहीये. आणि आत्ता आपल्याला पाहायचं कुठं कॉमा लागतो का, कुठे अपॉस्ट्रोफी लागतं का, तर नाही. इथे कुठेही कॉमा लागत नाही, कुठेही तुम्हाला
अपॉस्ट्रॉफीची गरज पडत नाही. पण आता पाहायचे काय, पाहायचे वाक्याची सुरुवात कशाने झाली. वाक्याची सुरुवात झालेली आहे एका हेल्पिंग वर्बनं वाक्याची सुरुवात झाली. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, क्वेश्चन मार्क घ्यावा लागणार आहे. काय घ्यावं लागणार आहे, क्वेश्चन मार्क. हे आहे तुमचं प्रश्नार्थक वाक्य. आणि प्रश्नार्थक वाक्य घेतलं, आता काय करायचंय, इथं सुरू केलं होतं आपण हे कोटेशन मार्क, आता करायचंय आपल्याला त्याला क्लोज. नाही या ठिकाणी पहा आपण करूया क्लोज. झालं, हे वाक्य आपलं सोडवणं झालं. आता पुढचं पाय रे, पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे काय करायचंय आपल्याला, वाक्याची सुरुवात कुठल्याही शब्दानं झाल्या असेल तरी सुद्धा त्याचं पहिलं अक्षर मित्रांनो आपल्याला करायचंय कॅपिटल. आणि महत्वाचं म्हणजे जर आय एकटं कुठेही फिरत असेल, आय वाक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आलं असेल एकटं बरं का, तर त्याला कॅपिटल करा. ठीक आहे, आता पाहूया. आपलं आय एकटं आलंय पण वाक्याच्या सुरुवातीला आलंय, म्हणून आपण एकतर वाक्याच्या सुरुवातीला आलंय म्हणूनही आपल्याला कॅपिटल करायचंय, पण आय एकटा आहे म्हणूनही आपल्याला त्याला काय करायचंय, कॅपिटल. पहा मित्रांनो, मी त्याला केलेलं आहे कॅपिटल. ठीक आहे, आता आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. हे पहा, स्वीपर बॉयनं तक्रार करत काहीतरी म्हटलेलं आहे. मग कोणत्याही एका व्यक्तीचे जशास तसे शब्द मांडायचे तर आपल्याला दोनही बाजूनं काय घ्यायचंय, कोटेशन मार्क घ्यायचंय. कुठे शब्द आहेत, या स्वीपर बॉयचे शब्द कुठून सुरू झालेत पहा. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, इथपर्यंत त्याचे शब्द आहेत. आणि तुम्हाला माहित आहे कोणाचे शब्द जशास तसे जर तुम्हाला काय करायचे असतील, घ्यायचे असतील, तर तुम्ही काय घेणार मित्रांनो, तुम्ही घेणार अशा पद्धतीनं कोटेशन मार्क. मग आपण काय करणार, कुठपर्यंत आहेत, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. इथं वाक्य फुटले रे, भारत पाकिस्तान करा, डिव्हिजन करा, सेपरेशन करा, पार्टेशन करा. आणि हे वाक्य कोणतं आहे, आय पासून म्हणजे सब्जेक्ट पासून सुरू झालंय, सब्जेक्ट पासून सुरू झालंय, अर्थातच ते असरेटिव्ह आहे ना. असरेटिव्ह असल्यामुळं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला असरेटिव्ह असल्यावर तुम्हाला घ्यायचा होता खऱ्या अर्थाने तिकडे फुल स्टॉप, पण फुल स्टॉप घ्यायला नाही जागा आपल्याकडे, कारण की ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, इथे घेतलेलं आहे कॉमा वाक्य बदलण्यासाठी, म्हणून त्याचं पुन्हा एकदा फुल स्टॉप घेण्याची गरज नाही. शेवटी बघा, कंप्लेंट द स्वीपर बॉय, म्हणून या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय फुल स्टॉप, इथे घ्यायचा फुल स्टॉप. हे पहा आता, आणि बाकीचे दोन तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिला नियम आपला, वाक्याच्या सुरुवातीला जर एखादं कुठलंही अक्षर आला असेल तर त्याला करायचंय कॅपिटल. मी आयला केलं कॅपिटल. हॅवंट बघा, जरा नीट निरखून बघा, बारीक लक्ष द्या, असे छोटे छोटे शब्द सोडता हो तुम्ही. बघा इथं हॅवंट शब्दामध्ये एनटी आले रे. एनटी म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, नॉटचं काय आहे ते शॉर्ट फॉर्म आहे अशा पद्धतीनं. आणि नुसतं एनटी लावून चालणार का रे, नाही अजिबात नाही. तर असं करावं लागेल आपल्याला, असं करावं लागेल. तर मग या ठिकाणी आपण घेणार अपॉस्ट्रॉफी. हे झालं आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आणि बघा मित्रांनो, हे सुद्धा कोणीतरी बोललंय, कोणाचे तरी जशास तसे बोललेले शब्द आहेत. अजून मला माझा पगार सुद्धा, रेग्युलरचा पगार सुद्धा मिळालेला नाहीये, कोणीतरी बोललंय. माहित आहे तुम्हाला, कोणीतरी बोललं असेल तर काय करायचंय, दोन्ही बाजूनं अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचंय कोटेशन मार्क, अशा पद्धतीने घ्यायचंय कोटेशन मार्क. पण लक्षात घ्या जरा, कोटेशन मार्क घ्यायच्या अगोदर आधी घ्यायचं चिन्ह कुठलं वापरायचं. हे आय पासून सुरू झालंय म्हणजे सब्जेक्ट पासून, आणि सब्जेक्ट पासून वाक्य सुरू होतं तेव्हा आपल्याला घ्यायचा असतो फुल स्टॉप. घ्या रे इकडे फुल स्टॉप. वाक्य डिवाइड झाले का कुठेतरी, आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे, नाही कुठेच वाक्य दोन भागात म्हणजे डिवाइड नाही झालेलं, म्हणून या ठिकाणी फुल स्टॉप. आणि शेवटी अशा पद्धतीने इन्व्हर्टेड कॉमाज. हे दोन तुम्ही सोडवाल ना मित्रांनो, सोडवता की नाही, असं वाटतंय का तुम्हाला की मला येत नसेल म्हणून तुम्हाला सांगतोय, चला एक यातलं सोडून दाखवतो. ठीक आहे, पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला कुठलाही शब्द जर आलेला असेल त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल करायचंय. मी याला डब्ल्यू ला मोठं करतो. पहा मी केलं डब्ल्यू ला मोठं, म्हणजे काय केलं मित्रांनो, मोठं केलं म्हणजे त्याला केलं कॅपिटल. हे झालं वेल, आय विश यू लक सेड सीताराम. आय विश यू लक सेड सीताराम.
आता हे सुद्धा सीतारामचे शब्द, सॉरी, वेल आय विश यू लक सेड सीताराम, म्हणजे सीतारामचे हे आहेत शब्द की मी तुला काय करतो, विश करतो, कशाचं, लकचं, आय विश यू लक. मग अशा वाक्याला काय करायचंय, शब्द कुठून सुरू झाले, इथून तर इथपर्यंत, तर याला घ्यायचं आपल्याला मित्रांनो कॉमा. काय घ्यायचं, कॉमा. आता वेल हा शब्द काय आहे रे मित्रांनो, काहीच नाही, जस्ट एक बिगिन करण्यासाठी, काहीतरी वाक्याची सुरुवात करण्यासाठी आलेला एक छोटासा शब्द आहे. इथून वाक्य नाही सुरू झालं आपलं, म्हणून याला विनाकारण घेतलंय, तर घ्या त्याला कॉमा घेऊन मेन वाक्यापासून वेगळं करा. आय एकटं कुठेही फिरत असेल तर त्याला करायचंय कॅपिटलमध्ये, म्हणून आपण या ठिकाणी आयला घेऊया कॅपिटलमध्ये. मित्रांनो दिसतंय का कॅपिटल, सारखंच दिसतंय. एक मिनिट, आपण ह्याला घेऊया रंग वेगळा. कुठला घेऊया, आपण घेऊया थोडासा पिवळा रंग. पहा, ह्याला केलं आपण वेलला वेगळं कॉमा घेऊन. आयला काय करायचंय आपल्याला, आयला करायचंय आपल्याला कॅपिटल, म्हणून आपण घेतलं आयला कॅपिटल मध्ये. ठीक आहे. लक पर्यंत शब्द आहेत सीतारामचे, म्हणून या ठिकाणी आपण घेतलाय डबल इन्व्हर्टेड कॉमा. इथपर्यंत आला तर याला क्लोज पण करावं लागेल, म्हणून आपण या ठिकाणी केलं बंद. आणि सेड सीताराम, सीताराम सेड, सीताराम हे एका विशेष व्यक्तीचं नाव आहे, म्हणून एस घेतला आपण कॅपिटल. काय केलं आपण, एस ला केलेलं आहे कॅपिटल, बरोबर. आणि सीताराम सेड म्हणजे हे आहे आपलं विधानार्थी वाक्य, म्हणून याला शेवटी घेतलेलं आहे फुल स्टॉप. पाहून घ्या जरा आता शेवटचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो, आणि एवढं तरी मात्र मित्रांनो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला थांबा, व्हिडिओला थोडा वेळ थांबवा आणि ट्राय करा हे जमतं का. नाही जमलं तर परत ते मी लिहून देतो, हरकत नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये, बरं का. चला, आयला करा कॅपिटल, वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर असल्यामुळं सुद्धा, बरोबर. आता आय आणि डबल एल, हे आय आणि डबल एल काय भानगड आहे रे मित्रांनो, आय आणि असं डबल एल काय भानगड आहे बरं. आय आणि डबल एल हे शॉर्ट फॉर्म आहे, हो, कशाचं, आय आणि विलचं. बरं, मग शॉर्ट फॉर्म करायचा काय नियम आहे, शॉर्ट फॉर्म करायचा नियम आहे, मध्ये फक्त असा घ्यायचा अपॉस्ट्रॉफी. विलचं शॉर्ट फॉर्म झालं फक्त एल, याला म्हणतात आईल. काय म्हणतात, आईल, ऑइल नाही, आईल. किंवा कोणी कोणी तर त्याला आल म्हणतात, आल. आल नका म्हणू, आईल म्हणा, आईल. आय विल म्हणण्याच्या ऐवजीला आईल म्हणा. चला ठीक आहे, हरकत नाही, आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया मित्रांनो. व्हिडिओ फार जास्त लॉंग होईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहणार नाहीत. चला, हे झालं आय, आणि त्यानंतर शॉर्ट फॉर्म असल्यामुळं आपण काय करणार आहोत, त्याला घेणार आहोत या ठिकाणी अशा पद्धतीनं, आयच्या नंतर, बरं का, आय आणि विलच्या नंतर तुम्हाला समजून येईल अशा पद्धतीनं. हे पहा, समजा हे आय मी इकडे लिहितो, काय करतो मित्रांनो, आय इथे घेतो, हे आय नाहीच आहे समजा, आणि ह्या आयला थोडंसं इग्नोर करा, ह्या छोट्या आयला. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी घेतला अपॉस्ट्रॉफी, हे घेतलं यल, हे झालं आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. पहा, आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू, आणि हे देखील कोणत्या तरी व्यक्तिविशेषचे शब्द आहेत, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी घ्यायचंय अशा पद्धतीनं. वेगळा रंग निवडतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला घ्यायचे अशा पद्धतीनं इन्व्हर्टेड कॉमाज, आणि परत याला फुल स्टॉप यासाठी घ्यायचंय कारण आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे सब्जेक्ट, म्हणजे हे वाक्य आहे विधानार्थी म्हणजेच असरेटिव्ह, आणि म्हणून शेवटी घ्यायचे इन्व्हर्टेड कॉमाज. चला पुढे, आता हे वाक्य पहा कशा पद्धतीनं करायचंय. नाही, मी म्हटलं ना तुम्हाला, हे दोन तुम्ही सोडवायचे, तुम्हीच सोडवा. पुढचा पाहूया. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्स दिसत असतील. हा प्रश्न तुम्हाला, हा सुद्धा 2 मार्काला असतो. हा पुढचा प्रश्न आहे, नंबर लिहायला विसरलोय, हरकत नाही. याला सोडवायचंय कसं हे जास्त महत्वाचं आहे. काय सांगितलंय क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे या ठिकाणी हा डायग्राम दिलेला असतो मित्रांनो, मध्ये एक तुम्हाला वर्ड लिहिलेला असतो, आणि बाजूला तुम्हाला काय दिलेलं असतं, एक एक्झाम्पल दिलेलं असतं कशा पद्धतीने सोडवायचं. लिहा, राईट म्हणजे लिहा. कसं लिहायचंय, स्लोली, याच्याशी रिलेटेड कुठलाही शब्द लिहा. राईट शब्दाशी कुठला शब्द, आता आपण स्लोली आहे
तर आपण पुन्हा काय लिहूया, क्लिअरली. क्लिअरली लिहिणं गरजेचं आहे की नाही, 100% गरजेचं आहे. त्याचबरोबर पुन्हा कसं लिहायचंय, अक्षर तुमचं कसं असावं, सुंदर असावं. मग आपण म्हणूया राईट ब्युटिफुली. ब्युटिफुली, बरोबर. या ठिकाणी ब्युटिफुली केलं. पुन्हा राईट या शब्दाशी अजून रिलेटेड शब्द जाऊ द्या, आता हे सगळे ऍडवर्बच होतील, फक्त रिलेटेड लिहायचंय. मग राईट सोबत आपण घेऊया रीड. राईट शब्दाशी रिलेटेड आहे. आणि राईट करत असेल तर आपण परत कशात लिहिणार, नोटबुक मध्ये. चला, हे झालं आपले संबंधित शब्द. राईट, नोटबुक, स्लोली, क्लिअरली, ब्युटिफुली, रीड. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचे. पहा आता रीड शब्द अगेन आपल्याला तसाच शब्द आलेला आहे. लिहा, कसं लिहा, काळजीपूर्वक लिहा. पुन्हा लिहा, कसं, सॉरी माफ करा, वाचा, कसं वाचायचंय, केअरफुली. पुन्हा कसं वाचतो आपण, खूप लाऊडली. पुन्हा कसं वाचतो मित्रांनो आपण, फार हळुवार, स्लोली. आणि काही लोक कसे वाचतात मित्रांनो, फास्ट. कसे वाचतात, फास्ट. अजून कसं रीड करायचंय आपल्याला, आपल्याला रीड, पुन्हा रीड शब्दाशी रीड डायरेक्ट आता राईट घ्यायला जाऊ द्या ना, फार जास्त कशाला डोक्याला आपल्या लोड घ्यायचा आहे. आपल्याला फक्त लिहायचं आहे राईट द रिलेटेड वर्ड्स, म्हणजे रिलेट. रीड शब्दाशी रिलेट करणारा शब्द पुन्हा राईट आहे. झाला, प्रश्न आपला मिटलाय. स्पीक, बोला. कसं बोलायचंय, इथं बोलायचंय पोलाइटली, विनम्रतेनं बोलायचंय मित्रांनो. अजून कसं बोलतो आपण, पहा इथला एक शब्द आपल्याला उचलायला कामी भेटला. पुन्हा लोक बोलतात कसं, लाऊडली, खूप मोठ्यानं बोलतात. काही लोक फार क्लिअरली बोलतात, फार स्पष्ट, म्हणून आपण या ठिकाणी लिहूया क्लिअरली. पुन्हा कसे बोलतात, काही लोक तर फार हळू बोलतात बाबा, म्हणून आपण घेतलं स्लोली. पुन्हा कसं बोलतात, स्पीक. थॉटफुली, म्हणजे आपण, काही लोक कसे बोलतात, फार विचारपूर्वक बोलतात, म्हणून थॉटफुली. कसं बोला, फार अगदी विचार करून बोला, थॉटफुली. या ठिकाणी पापले, कसं खेळायचंय, नाईसली. कसं खेळायचंय, नाईसली. आता बाकीचे 1, 2, 3 आणि 4 तुम्ही सोडवा, प्रयत्न करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. काय करायचंय, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. म्हणजे चेन म्हणजे काय रे मित्रांनो, साखळी तयार करायची आपल्याला. साखळी तयार करत असताना आपल्याला करायचंय काय, कसं सोडवायचा आहे प्रश्न समजणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने एक शब्द दिलेला असतो आपल्याला, आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून एक वेगळा शब्द तयार करायचा. वेगळा शब्द तयार केलेला तो नाऊन असावा, आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पुन्हा एक नवीन शब्द तयार करायचा, तोही नाऊन असावा. त्याच्याही शेवटच्या अक्षरापासून वेगळा शब्द तयार करायचा, तोही नाऊन. आणि हे कंटिन्युअस 4 शब्द होईपर्यंत. कसं तयार करणार आपण पाहून घ्या जरा, हे कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. या ठिकाणी आलंय वाय. वाय शब्दापासून आपल्याला एक नाऊन तयार करायचे पुन्हा. मग आपण घेणार या ठिकाणी चांगला कलर. पहिल्यांदा आपण घेणार चांगला कलर, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट ओळखू येईल. मग वाय पासून घेतलं आपण मित्रांनो याक. याक म्हणजे वन गाय रे मित्रांनो. आता हे पहिलं कॅपिटल अक्षर करतो आपण, नाही का. त्याच्यानंतर के पासून काय घेणार मित्रांनो आपण, काईट. टी पासून काय घेणार, टायगर. आर पासून काय घेणार मित्रांनो, रॅट. अशा पद्धतीने हे झालं आपलं पहिली जी ही चेन आहे ना, नाउन चेनची झाली आपली तयार. आता टीचर शब्दापासून काय करणार आहे, आर पासून परत तयार करूया आपण. पहिलं अक्षर रॅबिट. टी पासून काय तयार करणार आपण, टी पासून तयार करणार आपण, टी पासून इकडे आहे काय, टायगर. घ्या टायगर परत एकदा, काय फरक पडतो सुचला नाही, पटकन लिहून टाकायचं आपल्याला, काय 2 मार्क घ्यायचे. आर पासून परत आता या ठिकाणी रॅट घेतलाय, रॅबिटही घेतलाय. आर पासून आपण काय घेणार, रॉक. रॉक म्हणजे काय, खडक. शब्द तयार झाला आपला. आणि त्यानंतर के पासून काय करायचं आपल्याला, घ्यायचा आहे शब्द काइंडनेस. काइंडनेस एक नाऊन आहे बरं का, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. नाहीतर म्हणाल काइंड म्हणजे तर सर ते तर ऍडजेक्टिव्ह आहे. काइंडनेस शब्द आहे हा, आहे ऍडजेक्टिव्ह नसून हा शब्द आपला अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. गार्डन शब्दापासून यन आलंय शेवटी, मग यन पासून आपण तयार केलेला आहे नेट.
टी पासून आपण तयार करूया टँक. के पासून परत तयार करूया आपण काय तयार करूया, काईटच घेऊया. चला काईट. ई पासून आपण तयार करूया इंजिनियर. ई पासून काय तयार केलं आपण, इंजिनियर. तिसरा सुद्धा आपला तयार झालेला आहे. चौथा मार्केटचा तुम्ही तयार करा, जेणेकरून आपला व्हिडिओ सुद्धा लॉंग होणार नाही आणि तुम्हाला प्रॅक्टिसला संधी मिळेल. नेक्स्ट मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे मेक 4 वर्ड्स. काय बनवायचंय, 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. कसे तयार करायचे आहेत, पुढे काय दिले का, मिनिमम 3 लेटर्स. मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. म्हणजे आपल्याला हे मित्रांनो शब्द दिलेले आहेत. हे शब्द दिले, या शब्दातल्याच अक्षरांचा वापर करायचा. याच शब्दातल्या अक्षरांचा वापर करायचा. बाहेरचं कुठलंही अक्षर आपल्याला कोणाकडूनही उधार घ्यायचं नाही. यातल्याच शब्दांच्या अक्षराचा वापर करायचा आहे आणि याच पासून किमान 3 अक्षर असतील अशा प्रकारचे वेगवेगळे 3 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. 3 नाही, सॉरी 4. 1, 2, 3 आणि 4. चला तर तयार करूया. आपण अगदी सोपे सोपे शब्द तयार करूया, जेणेकरून आपल्याला पटकन लिहिता येईल. पहा, या ठिकाणी एक सी आहे म्हणून मी घेतलं सी. ए आहे का, ए आहे. आपल्या ए सुद्धा आहे म्हणून घेतलं ए. टी आहे का, टी आहे म्हणून झालं कॅट. आता कॅट शब्दालाच पुन्हा उलटून पालटून लिहूया. याचं पहिल्यांदा घेऊया ए, त्याच्यानंतर घेऊया सी, त्याच्यानंतर घेऊया टी, झालं ऍक्ट. झालं का नाही. आता आपण काय करूया मित्रांनो, पुन्हा याला चालटून पालटून लिहूया. टी आहे का, तर आहे म्हणून घेतलं आपण टी. त्याच्यानंतर ए आहे का, तर आहे 100%. सी आहे का, तर सी आहे. आणि पुन्हा एकदा आपण टी घेऊया. झाला आपला शब्द टॅक्ट. बरोबर. त्याच्यानंतर आपण तयार करायचंय एन आहे का, तर यस एन आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर ए आहे का, यस ए आहे त्यामध्ये. टी आहे का, आहे. आय आहे का, आहे. ओ आहे का, आहे. आणि एन आहे का, तर आहे. झाला शब्द नेशन. काय झाला, नेशन. कॅट, ऍक्ट, टॅक्ट, नेशन. अशा पद्धतीने तयार करायचं आहे. आता पुढे पहा, ब्युटिफुल या शब्दापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये ई घेऊया. बरोबर, ई घेतला. त्याच्यानंतर ए आहे का, तर आहे. यस ए आहे. टी आहे का, तर यस आहे. इट शब्द तयार झाला. अजून शब्द आपल्याला काय तयार करायचा, पुन्हा आपण शब्द तयार करूया वेगवेगळा. बी घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर हे घेतलं बी. त्याच्यानंतर ई आहे का, तर आहे ई. त्याच्यानंतर काय आहे शब्द, ए आहे का, तर आहे. हे झालं बी. आणि त्याच्यानंतर टी आहे का, यस टी आहे. हे शब्द तयार झाला बीट. बीट म्हणजे मारणे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला शब्द तयार करायचा आहे बी. बी या. यू आहे का, यस यू आहे. टी आहे का, यस टी आहे. झाला शब्द आपला बट. त्यानंतर आपल्याला तयार करायचा आहे टी ए टी, एक मिनिट, एफ आहे. त्यानंतर काय आहे, काय करूया आपण तयार, बी घेऊया. नाही, आपण तयार करूया आता शब्द टी पासून. टी ए शब्द तयार होतो. पहा बघा, टी ए. हा झाला तुमचा चौथा शब्द तयार. इट, बीट, बट, टी. थोडासा वेळ लागू शकतो कदाचित, पटकन डोकं नाही चालत, पण अशा पद्धतीनं तुमचे 4ही शब्द पटदेशी तयार होऊ शकतात. वंडरफुल. पुढे पहा. आता ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पिक द रूट वर्ड्स अँड यूज एनी वन ऑफ देम इन युअर ओन सेंटेन्स. या वाक्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचंय काय, जरा लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं शब्द दिलेले आहेत आणि या शब्दाला म्हणजे रूट शब्दांमध्ये, मूळ शब्दामध्ये एकतर सुरुवातीला किंवा शेवटी एक प्रत्यय लावून, सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून आपल्याला एक नवा शब्द तयार करायचा आहे. कसा करायचा आहे पहा. हॅपी शब्दापासून आपण काय करणार, हॅपी शब्दापासून फक्त मी इथे 1 आणि 2 तयार करून दाखवतो. हॅपी शब्दाचं आपण काय करणार, हॅपीला NESSS म्हणजे NESS लावलं, हॅपीनेस तयार झाला. काइंड शब्दाला आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं काइंडचं NESS लावलं तर झाला काइंडनेस. पॉसिबल शब्दापासून काय करणार पहा. पहिला शब्द आहे आय आणि एम टाकलं आणि पुढे पॉसिबल शब्द लिहिला, इम्पॉसिबल शब्द तयार झाला. आणि अग्रीच्या पुढे सुद्धा आपण जर
DIS टाकलं तर शब्द तयार होतो डिसअग्री. पुढच्या सेटमध्ये पहा अपियर आणि ऑनेस्ट आहे. अपियर शब्दात जर आपण पहिल्या याच्यात जर टाकलं DIS डिसअपियर किंवा तुम्ही अपियरच्या नंतर ANCE टाकलं तरी सुद्धा होतो अपिअरन्स. ऑनेस्ट शब्दापासून आपण तयार करायचा असेल आपला दुसरा नवीन शब्द तर आपण काय करणार DIS टाकणार डिस आणि HONEST हे झालं डिसऑनेस्ट. रिस्पेक्ट शब्दापासून जर आपल्याला करायचं असेल तर आपण करणार आता हे डी नको, डिसरिस्पेक्ट होऊ शकतं पण थोडंसं वेगळं आपण करूया. रिस्पेक्टचा आपण घेतला RESPECT रिस्पेक्ट आणि पुढे टाकलं FUL रिस्पेक्टफुल. रेग्युलरचं आपण जर आय पुढे घेतलं आणि एक R घेतलं तर पुढे रेग्युलर शब्द लिहू शकतो म्हणजे झाला हा शब्द इरेग्युलर. नेक्स्ट आपल्याकडं आहे यूज. यूजचं आपण पहिला जर या ठिकाणी असं यूज घेतलं आणि पुढे FUL टाकलं तर युजफुल होईल आणि केअर शब्दाच्या पुढे सुद्धा आपण जर FUL टाकलं तर केअरफुल होईल. आता या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत वाक्य ते तर पाहूयाच, पण इथे आपण केलंय काय हे लक्षात घ्या. इथे फक्त NESS नावाचा प्रत्यय लावला म्हणजे सफिक्स लावला. इथे सुद्धा सेम केलं. इथं आपण IM लावलं तर इथे आपण DIS लावलं. ठीक आहे, लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे इथं सुद्धा आपण एक प्रत्यय वापरलेला आहे, प्रिफिक्स वापरलेला आहे. इथे डिस वापरलं, इथेही डिस वापरलं. इथे काय केलं FUL वापरलं, इथं IR वापरलं. इथे FUL वापरलं, इथे FUL वापरलं. हे सगळे आहेत आपले सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. कोणताही आपण काय करायचं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. यापैकी कुठलाही शब्द वापर करून आपण काय करायचं आहे वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे एकतर ह्या सेटचं तयार करायचं किंवा या सेटचं तयार करायचं, दोन्हीपैकी कुठलंही एक. आणि महत्वाचं म्हणजे काय ह्यालाच हे काय आहे ऑर आहे. एकतर हे सोडवा किंवा हे सोडवा. ए सोडवायचे किंवा बी सोडवायचे. म्हणजे आता आपण जर ए सोडवला असेल तर आता आपल्याला बी सोडवायची अजिबात गरज नाहीये आणि जर आपण बी सोडवत असलो तर आपल्याला ए सोडवायची गरज अजिबात नाहीये. कुठलंही आपण सोडवू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी मी फक्त जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त प्रश्न घेतलेत सरावासाठी, पण परीक्षेमध्ये या ठिकाणी आपल्याला केवळ 2च सोडवायचे असतात आणि इथे सुद्धा आपल्याला केवळ 2 पैकी एकच सोडवायचं असतं. पहा आपण या ठिकाणी सोडवूया, सरावासाठी सोडवूया. आपण ऑनेस्ट शब्दाचा वापर करून वाक्य तयार करू. ही इज अन ऑनेस्ट पर्सन. ही इज अन ऑनेस्ट पर्सन. पहा या ठिकाणी ऑनेस्ट शब्दाचा वापर मी माझ्या वाक्यात केला आणि वाक्य अर्थपूर्ण तयार केलं. करेज शब्दाचा आपण वापर करूया. मग घेऊया करेजला सुरुवातीलाच. करेज, करेज म्हणजे काय धैर्य, आपल्याला मदत करतं. करेज हेल्प्स कोणाला आपल्याला अस. कशासाठी तर तोंड द्यायला. फेस कशासाठी तर डिफिकल्टीजला, म्हणजे खूप अडी अडचणी आपल्या आयुष्यात आल्या तर त्यांना काय करण्यासाठी त्यांना तोंड देण्यासाठी त्या गोष्टीचा फेस डिफिकल्टीज. काय करायचंय आपल्याला डिफिकल्टीज आपल्या आयुष्यात आलेल्या म्हणजे विविध अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्याला धैर्य मदत करत असतं. चला दुसरं पाहूया रिस्पेक्ट. रिस्पेक्ट पासून तयार करूया आपण वी मस्ट रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स अँड टीचर्स. अत्यंत महत्वपूर्ण वाक्य आहे मित्रांनो, खूप महत्वपूर्ण वाक्य आहे. आपण आपल्या आईवडिलांची आणि त्याचबरोबर आपल्या गुरुजनांची रिस्पेक्ट केली पाहिजे, आदर केला पाहिजे. या ठिकाणी आपण रिस्पेक्ट हा शब्द वापरलेला आहे आणि वाक्य देखील अर्थपूर्ण तयार केलेलं आहे. युजफुल शब्दाचा आपण वाक्य तयार करूया. युजफुल शब्द मग डिक्शनरी. डिक्शनरी इज
युजफुल, डिक्शनरी इज युजफुल. डिक्शनरी ही खूप उपयुक्त आहे. कशासाठी? टू लर्न न्यू वर्ड्स. कशासाठी? तर नवनवीन शब्द शिकण्यासाठी डिक्शनरी ही अत्यंत उपयुक्त आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 10 मार्काचा प्रश्न शिकलेलो आहोत. कशा पद्धतीनं 10 मार्क आपण फार सहजतेनं मिळवू शकतो हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये, तुम्हाला कुठला प्रश्न समजला नसेल तर कमेंटमध्ये काय सांगू शकता तुम्हाला जे समजलं नाही ते, किंवा तुम्हाला जर इतर कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही त्या प्रकारे सांगू शकता. त्या गोष्टीमुळं आपण काय करू शकणार, त्याच प्रकारच्या व्हिडिओला नेक्स्ट टाइम बनवण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे काय करणार, तुम्ही लाईक करणार, कमेंट करणार, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ निश्चित शेअर करणार आणि सोबतच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकनचं जे बटन आहे त्याला सुद्धा हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारचे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. धन्यवाद.